नमस्कार. मकर संक्रांतीच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांत हा सण हिंदू आपली जी संस्कृती आहे या संस्कृतीमधला खूप महत्त्वाचा सण म्हणून मानला जातो. आपली भारतीय संस्कृती ही कृषीप्रधान आहे. याच्यामध्ये प्रत्येक सण हा कुठल्या ना कुठल्या हेतूने आपल्या हिंदू संस्कृतीला धरून आणि कृषीप्रधान संस्कृतीला धरून साजरा केला जातो. कृषीप्रधान संस्कृतीचा का उल्लेख इथे केलेला आहे? कारण शेतकरी आपल्या शेतामध्ये विविध धान्य उगवत असतात आणि त्याच्यामधला या सणाच्या वेळेला आपण जर विचार केला तर विविध प्रकारचे धान्य आलेले असतात. जशा गव्हाच्या वंब्या आहेत, त्याच्यानंतर हरभरे आहेत, बोरं आहेत, ऊस आहे आणि या सगळ्यांचा सण उत्सव आपण साजरा करत असतो. सणाची सुरुवात ही भोगी या सणापासून होते. भोगी हा सण उपभोगाचा सण म्हणून आपण साजरा करतो. या दिवशी आपण रुक्मिणीला विडा देतो, वाण देतो. आपल्या शेतामध्ये जे हरभरे आहेत, त्याच्यानंतर ऊस आहे, बोरं आहेत, त्याच्यानंतर गव्हाच्या वंब्या आहेत, हे सगळं वाण आपण एकमेकांना त्या दिवशी दिलं जातं. सुवासिनी एकमेकींना देतात आणि त्याचबरोबर ती भोगीच्या सणाच्या दिवशी या सगळ्या भाज्यांची बोरं, ऊस, त्याच्यानंतर गव्हाच्या वंब्या, पेरू, त्याच्यानंतर वांगी, या सगळ्या मेथीची भाजी, या सगळ्यांची मिसळ भाजी केल्या जाते आणि याचा उपभोग सगळ्या घेतात. सुवासिनी ज्या स्त्रिया असतात त्या माहेरी येतात आणि या माहेरी आल्यानंतर या उपभोगाचा त्या या भोगीच्या मिष्टान्न जेवणाचा त्या आस्वाद घेतात. दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीचा सण असतो आणि या दिवशी देखील सुवासिनी स्त्रिया एकमेकींना सुवासिनींचं वाण देतात. त्याचबरोबर एकमेकींना खूप शुभेच्छा देतात. हे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणून सगळ्या आपटेष्टांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शुभेच्छा दिल्या जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी भौगोलिक जर दृष्टिकोनातून विचार केला तर सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो. ग्रेगोरियन या कॅलेंडरनुसार जर विचार केला तर सूर्य हा मकर राशीमध्ये या दिवसापासून प्रवेश करतो. उत्तरायण सुरू झालेलं असतं आणि या दिवसापासून थंडीचा कडाका हा कमी कमी होत जातो, तिळातिळाने कमी होत जातो असं म्हटलं जातो. मग असा हा अगदीच संपूर्ण दृष्टीने जर विचार केला तर हा संस्कृती दर्शक असा आपला हा सण अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत. या किंक्रांतीच्या दिवशी महिला ह्या हळदी कुंकू करतात. याचा जर आपण पारंपरिक किंवा ऐतिहासिक जर विचार केला तर प्रत्येक अशा विविध कथा याच्यावरती रचल्या गेलेल्या आहेत. मकर संक्रांती हा सण सुवासिनींसाठी तसेच बालगोपाळांसाठी देखील खूप उत्साहाचा मानला जातो. कारण की या दिवसामध्ये बालगोपाळ पतंग उडवतात. जसं पतंगाची डोर जशी उंच उंच जाते तसं माझ्या आयुष्यामध्ये देखील भरभराट होत या मकर संक्रांतीच्या सणामधून आपण देऊ शकतो. असा हा मकर संक्रांतीचा, मांगल्याचा, ऐश्वर्याचा हा सण तुम्हा सर्वांना शुभदायक ठरो हीच सदिच्छा. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.